गुड मॉर्निंग गाइज, नमस्कार, सुस्वागतम सुप्रभात. वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. कशी होती ट्रिप? चालू आहे का? हो. अच्छा. मला चालवायला बसवला आणि तेव्हा काहीतरी ओमकारने जर चालवली तर तरच काहीतरी होऊ शकतं. आता हे बघा मित्रांनो, आता काय चाललंय. आजचा आहे दिवस 5वा, लास्ट डे ऑफ द ट्रिप. सो आता आम्ही करणार आहे परतीचा प्रवास. वी आर हेडिंग बॅक टू होम आज. सो परत एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सो बाकी काय नाही, आता फ्रेश वगैरे होऊन फ्रेश वगैरे होऊन आम्ही आलोय खाली गाडी बॅगा ठेवायला. तर आज भरपूरच लेट झाला आम्हाला, भरपूर लेट झाला. सो अरे यार, बॅग बराबरी आम्हाला भरपूरच लेट झाला असं बघायला गेलं तर. पण घरी जायला तर मॅपमध्ये दाखवतात 10 तास. आता बघू काय विषय आहे. पण भरपूर लेट झाला आज. सगळे आलेत खाली. आज आहे जायचा दिवस. लेकिन एक सेकंड. ओमकार, कशी होती ट्रिप? चालू आहे का? हो. अच्छा. चला तर मित्रांनो, आपण आता जाऊया, सुरू करूया प्रवास आजचा. थेट घरी नाही, पहिले देवबाग, नाही तारकर्ली, देवबाग, मग घरी असं जायचा विचार चालू आहे. बघू आता काय होतं. घरी तर लवकरात लवकर पोहोचतो. रात्रीची ड्रायव्हिंग अवॉइड करायची आपल्याला. बघूयात काय होतं. लेट्स गो. ओमकार, पोहोचू का रे? पोहोचावं लागणार आहे. किती वाजेपर्यंत? 10 वाजेपर्यंत पोहोचायचे. काय करू? मला चालवायला बसवला आणि तेव्हा काहीतरी ओमकारने जर चालवली तरच काहीतरी होऊ शकतं. आता आता मग काहीच नाही. नंतर मग आम्ही लय लेट पोहोचू. म्हणजे ओमकारने जर चालवले आम्ही तर 6-7 वाजता पोहोचून जाऊ. नाहीतर आम्ही चालवली तर 11-12 वाजता. त्या विचार चाललाय. इथं मी बीच पर्यंत घेऊन जातो, त्याला कंटाळा आला म्हणून. तिकडून तो चालवा मग एकदम सुसाट डायरेक्ट घरी. जेवण नाही करायचं, डायरेक्ट घरी जायचं. डायरेक्ट ओमकारच्या घरी जेवायचा आणि मग झोपून जायचं एकदम चिंग मध्ये. भेटूयात आपण पुढे. Meanwhile, मित्रांनो, तर आम्ही गेलेलो आता मार्केटमध्ये घ्यायला सुकी मच्छी. मम्मीची मागणी, सुकी मच्छी वगैरे घेतली, बऱ्यापैकी भेटली. आता आम्ही चाललोय मार्केटमधून गाडीकडे. इकडे चालतो, काल जिकडे होतो त्या बीचला तिकडेच मार्केट आहे. इकडून जाणार डायरेक्ट तारकर्लीवरून लगेच निघणार आम्ही मला देवबाग बीच. मग देवबाग बीचवरून डायरेक्ट कळटी घरी मध्ये नाश्ता वगैरे करू. आता तुम्हाला डायरेक्ट तारकर्ली बीचला भेटतो ओकेमध्ये. 1 hour later. मित्रांनो, तर सॉरी पहिले तर, कारण की आम्ही मगाशी तारकर्लीला गेलतो तर तिकडचं शूट करायचं राहिलं, विसरून गेलो मी. काय की लगेच निघायचं होतं, त्यामुळे तिकडचं ब्लॉगच शूट नाही केला. आम्ही तारकर्लीवरून आता इकडे आलो देवबागला. तर देवबागचं मेन यायचा विषय असा आहे की हाच असा एक पॉइंट आहे देवबाग म्हणजे कोकणात. दुसरा असेल हा पॉइंट, अजून एक आहे
आणि हा एक असा पॉइंट आहे जिकडे संगम आहे, नदी आणि समुद्राचा संगम आहे. बघू शकता तुम्ही इकडून, हे बघा. आता इकडून जे आहे ते समुद्र आहे, इकडून पूर्ण हे अरबी समुद्र, हा कोकण पट्टा. आणि याच्या पुढे गेलात की इकडे पूर्ण बीच आहे, एकदम असं सरळ लाईनीत असं ब्रिज आहे, असं बीच आहे असं. आणि मग इकडून गेलात की हा संगम पॉइंट. हा संगम पॉइंट झाल्यानंतर तुम्ही पुढे जाऊन दाखवतो. हा संगम पॉइंट झाल्यानंतर बघा, हे इकडून पाणी येते नदीच्या रूपी देवबाग गावात जातं हे, म्हणून ह्याला संगम पॉइंट बोललाय. Meanwhile. हे बघा मित्रांनो, असं काय चाललंय ओमकार? कुठं काय आराम करतोय? मग कसला आराम? अरे झोका बघ ना. बघ ना, टोल करतोय का मला? टोल, हा टोल. तर मित्रांनो, आता वाजलेत संध्याकाळचे 6:15. आम्ही आता आहोत संगमेश्वरच्या पुढे, मुंबई गोवा हायवे एवढा प्रॉपर नाहीये बरं का. तर मध्ये मध्ये काम चालू होतं, आम्हाला मध्ये एकदम आतमधून आणलं की हायवेचं काम चालू होतं डायव्हर्जनने. तिकडून मुंबई गोवा हायवे काहीतरी 28 किलोमीटर होता. आता आम्ही किती ट्रॅव्हल केलं, आम्ही आय थिंक 12 वाजता निघालेलो तिकडून, कुठून आपलं ते देवबागवरून. त्यानंतर आता 6:15 वाजले. 7 तासचा ट्रॅव्हल आणि ड्राईव्ह नंतर रस्ता लयच म्हणजे लय खराब आहे. मध्ये CNG ला थांबलो दोनदा म्हणजे एकदाच थांबलो, दुसऱ्यांदा थांबलो पण ते लगेच काम झालं. CNG ला मुक्कार लाईन होती, पाऊण तास तिकडे गेला, पाऊण तास 1 तास CNG मध्येच गेला. त्यानंतर घाट रस्ता होता एकदम हळूहळू निवांत, काय ती घाटीला बेकार होता, काही असं झिरो पण होतं सगळीकडे, डायरेक्ट एकदम टचकंटर होते. आता मुंबई गोवा हायवेवरती आहे आम्ही. सो आता इकडून राहिलंय आय थिंक 240 किलोमीटर होतं. आता 240 किलो, माझी तर हालत खराब झाली. मी आता हर्षलला गाडी चालवायला सांगणार आहे, तोच गाडी चालवणार आता डायरेक्ट मुंबईपर्यंत, घरपर्यंत. सो आता आम्ही इकडे जेवायला थांबलोय, बघू शकता या हॉटेलमध्ये, इकडे जेवायला थांबलोय. आता इकडून जेवू, कारण सकाळी फक्त त्या डोशावरती होतो देवबाला खाल्लेलं ते. त्यानंतर आता डायरेक्ट जेवण जागेमध्ये, कारण की मध्ये कुठे हॉटेलच नाही आहेत जास्त चांगले, आणि त्यातमध्ये डायव्हर्जन लागलं, तिकडे हालत खराब झाली. सो त्यामुळं आता इकडे थांबलं, इकडे मग काय भेटते पटापट खाऊ. आणि मला थोडं झोपणार आहे, हर्षाला गाडी चालवायला सांगणार आहे. हर्षा गाडी चालवणार आता 230 का 240 किलोमीटर राहिले आणि ते पूर्ण हायवेच आहे. सो काही विषयाला संध्याकाळ झाले, जाऊन निवांत आरामात आय थिंक 12-1 वाजेपर्यंत घरी पोहोचणार आम्ही. 75 years later. तर मित्रांनो आणि मित्रांनो, आमच्याकडे बघून तुम्हाला काय वाटतंय? का बघा, आम्ही पोचलो सुखरूप घरी, एकदम पद्धतशीर. आत्ता मगाशीच पोचलो घरी, इथं ओमकारच्या घरी उल्हासनगरला. सो बाकी काय नाही, टोटल 14 तासाची ट्रॅव्हलिंग करून, हॉटेल सोडून नंतर मग 14 तासाची ट्रॅव्हलिंग ड्राईव्ह करून आम्ही फायनली घरी पोचलो. आता ब्लॉग एंड करायलाच आम्ही बाहेर आलो. सो बाकी काय नाही, एकदम छोटा असा ब्लॉग होता हा, म्हणजे असणार आहे बाकी, कारण की आज एवढं काही झालं नाही. जे झालं ते देवबाग आणि तारकर्ली होतं, त्यानंतर आम्ही निघालो. काही पण रोड लवकरात लवकर बनला पाहिजे, तरच लवकरात लवकर आपण इकडून मालवणला पोहोचू शकतो, नाहीतर नाही. तुमचं काय बोलतोस? काय म्हणणं तुझं ट्रिप बद्दल? हाऊ वॉज द ट्रिप? शब्द आहे, ट्रिप सक्सेस करून दाखवली गाईज, एकदम पद्धतशीर. कोणाला वाटलं पण नसेल की आम्ही ही ट्रिप करू, रोड ट्रिप, आम्ही केली. हा ब्लॉग इकडंच संपतो आणि कोकण सिरीज पण इकडंच एंड होते. सो भेटूया तुम्हाला कधी दुसऱ्या व्लॉगमध्ये, पुढे नेक्स्ट व्लॉगमध्ये. कधी काय झालं, कुठे गेलो फिरायला तर ब्लॉग करू. तोपर्यंत आपली काळजी घ्या, खुश राहा, फिरत राहा आणि मजा करा. आम्हाला बघून घाबरतो. हा का तुमच्या उल्हासनगर मध्ये का सगळे रील्स आहेत का? काय फैजू